तुमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमसभा दरवर्षी होईल का? एक प्रश्न. जुन्नर पंचायत समितीमध्ये शिक्षणाधिकारी प्रभारी, BDO प्रभारी, पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण पदावर असलेला माणूस इथे येईल का? आणि तुमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पठारावर शेतकऱ्यांना पाणी जाईल का? बघा, तुम्ही जे मुद्दे मांडले हे थोडे स्कोपच्या बाहेरचे आहेत. कसे तुम्हाला मी सांगतो. आमदार जेव्हा डिसेंबरमध्ये फुलफिल झाले, नोव्हेंबरला निघाला, डिसेंबरला आलो. बदल्यांचा प्रोफेशनलची वेळ असते ना, ती असते सगळी मार्चच्या अधिवेशन नंतर. आताशी अधिवेशन अजून चालू आहे, अजून 1 आठवडा बाकी आहे. इथून पुढच्या याद्या होतील आणि जिथं BDO फुलफिल पाहिजे तो येईल. कारण माझ्या आधी BDO गेलेले आहेत कुठे, तर त्यांना प्रमोशन द्यायला म्हणून गेलेले, तर त्यांना चार्ज झालेला आहे. फुल मिळणार. मी जेव्हा 5 वर्ष काम करतो, मला फुल चार्जचे अधिकारी मी ठेवले होते सगळे. हाफ चार्जचा हाफ तिकडेचा एकही माणूस ठेवला नव्हता. म्हणजे हे तुम्हाला 5 वर्षाचं माझं गणित तुम्ही पाहिलेलं आहे, सोपं होतं. आता सुद्धा तसंच आहे. आता या बदल्यांचा प्रेड चालू आहे. या बदल्यामध्ये BDO येणार आहे. या बदलीमध्ये आता तुम्हाला सांगतो की शिक्षण अधिकारी येणार आहे फील्डमध्ये. कारण मी यायच्या हे माझ्या आधी झालेलं आहे. हा प्रश्न थोडासा लवकर जर विचारला असता काही लोकांना तुम्ही हा प्रश्न की बाबा शिक्षण अधिकाऱ्यांना तुम्ही जी जागा आहे ती एवढ्या खालच्या पोस्टच्या माणसाला कशी काय दिली? हे स्वतंत्र पोस्ट आहे. शिक्षण फार महत्वाचं आहे. नाही, मला मी राजकीय नाही बोलत, मी वास्तव प्रॅक्टिकल बोलतो या गोष्टीवर. कारण ही जबाबदारी माझी, म्हणजे तांत्रिक मुद्दा बोलणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मला राजकीय काही बोलणं आखच पण नाही, मला काहीच बोलायचं नाही. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न त्यावेळेला लागू झाला असता. आता माझ्याकडे जवळ चार्ज झाला. ह्या सगळ्या मी फुल चार्जची माणसं बसवण्याची जबाबदारी आहे. कारण ते माझं कर्तव्यच, मला ते केलंच पाहिजे. लोकांना न्याय मिळाला पाहिजे. राहिल्या विषय आता काही बऱ्याचशा अनुबंध आहेत. आता जलसंपदाची आपल्या जागेला 6 वर्ष जवळ पूर्ण झालेली आहे कार्यकारी अभियंत्याला. ती सुद्धा जून जुलैमध्ये जागा आता भरतीला आहे. ती जिथं कार्यकाल पूर्ण होतील आपण बनवत आहोत. तहसीलदार आता नवीन आलेले आहेत, त्यांना तर आता 2 वर्ष काम करावं लागेल माझ्याबरोबर. तर जिथे जागा रिक्त होईल तिथं ज्या वेळेला काळ आपल्यासमोर येईल भरतीचा, तोपर्यंत आता तो 2-3 महिने आपल्याला मधला काळ जो आहे तो थोडा सहन करावा लागणार आहे. पण ठीक आहे, आताचे सुद्धा त्याच्याकडे चार्ज आहे. मी त्याच्यावर रोज काम करतो. BDO आमचे भोईर साहेब, जरी एक्स्ट्रा चार्ज असेल तर आपलं काम चालू आहे त्यांच्याबरोबर. रोज काही अडीअडचणीचे लोक माहिती तर मी त्याच्यावर लक्ष ठेवून काम करतो. जी आता उपलब्ध आहे त्याच्यावर आपलं काम चालू आहे. आणि ज्या जागा भरायच्या त्या फुलफिल 100% भरल्या जातील. राहिला विषय आण्या पठारचा, मी आपल्याला सांगितलं सुप्रोमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता. हा ऐतिहासिक निर्णय असतो, म्हणजे पॉलिसी करावं लागतं याला. सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे पॉलिसी. ही पॉलिसी जेव्हा गव्हर्नमेंट करेल, आपल्या महाराष्ट्राची ज्यावेळेला जलसंपदा विभाग याच्यावर हा जेव्हा निर्णय करेल आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपल्याला जेव्हा 3-3.5 TMC पाणी वाढेल, अशा वेळेला पहिला क्लेम मी त्यावेळेला 2016-17 मांडलेला आहे की आम्हाला जर पहिलं पाणी आण्या पठारात दिलं तरच पाणी खाली आम्ही तुम्हाला एक्सेस देऊ, नाही तर मी देणार नाही. आणि त्याच्यावर राजमान्यतेचा शिक्का बसलेला आहे त्याच. त्यामुळं टाइम टेबल आहे, फक्त सुधारित प्रशासकीय मान्यता कधी होईल याची वाट आपण सगळं पाहतो. आमसभेचा विषय राज्यामध्ये आमसभा सगळे लोक घेत असतील तर मी सुद्धा घेणार. मी का नाही घेणार? काही आमदार घेतो, मी पाहणार, माहिती घेतो. सगळ्यांपेक्षा वेगळे आमदार आहेत ना. मी वेगळा जरी असलो ना तर ही जी आमसभा आहे, हे माझे जे सगळी लोक जी आता मी दुसऱ्या टायमाचा आमदार, 10-10 वर्षाचे आमदार, 8-8 वर्षाचे आमदार, 7-7 वर्षाचे आमदार ते घेत आहेत का? घेत असेल तर मला सुद्धा घेण्यात तुम्ही घेतले होते ना मागे? हा, मग घेतले. त्याच्यानंतर 2018 लावले. 1 वर्ष तर घेतले मी उत्तरच्या काळामध्ये. म्हणजे कधी 14-15-16 जमलं नाही गेला, पण 17-18 घेतले होते. इतर आमदार करणार तेव्हा तुम्ही करणार नाही. हा सगळ्यांसाठी दिवस करण्याची गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन केलेली आहे. मग काय होतं आढावा घेतो. घ्यावी अशी तरतूद असेल तर किती लोक घेतात हे सुद्धा पाहतो मी. वेगळं पण ना साहेब, माझं वेगळं पण मी दाखवतोच नाही. मी कळलं का? आणि आमसभा मी बघा माझ्या नाव तो पण रेकॉर्ड आहे, आमसभा मी घेतली.